हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, हे हे रस्ता आहे काय, याच्या खाली मुरुम आहे का सोलिंग टाकलेली हेच माहित नाहीये। यांच्या विरोधात बोलायला गेले की प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी सर्वसाधारण माणसाच्या मागे लावलं, शेपूट लावून देणं, परेशान करणं। हे बघू शकता तुम्ही, जर काढीत गेला तर 5 किलोमीटर सुद्धा असा डांबर निघू शकतो। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच तयार करण्यात आलेला सोयंजना हातळी ते येनोरा हा सुमारे 6 कोटी रुपये खर्चाचा 13 किलोमीटर रस्ता महिनाभरातच उखडू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सय्यद कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे काम पूर्ण करून रस्त्याचे उद्घाटनही करण्यात आले होते। मात्र रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्ता चक्क हाताने उखडून दाखवत कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। यावेळी वैजनाथ ढवळे आणि बाळासाहेब कराडे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली। इतक्या निकृष्ट दर्जाचे काम करूनही सय्यद कन्स्ट्रक्शन कंपनीला परतूर आणि मंठा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कंत्राटे कशी मिळाली असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही हा। मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे। आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात। आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार। मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा। हीच कळकळीची विनंती आहे माझी। हा नमस्कार, मी वैजनाथ ढवळे, सोयंजना गावचा रहिवासी आहे। माझं शेत 1 किलोमीटर आहे की हा 8 किलोमीटर सॉरी 13 किलोमीटरचा रस्ता आहे। 13 किलोमीटरच्या रस्त्याला 5,94,23 रुपये इतका निधी आलेला आहे। आणि 12 वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नव्हता, कारण की 2010ला रस्ता झालेला आहे। त्याच्यानंतर 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे। इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय, जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय। इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय। आणि या रोडला सातत्यानं 2-4 गाव आहेत, हातडी आहे, शिरोडा आहे, वरखेडे, येनोरा, या रस्त्यानं रौदळ असती। हा रस्ता 6 महिने सुद्धा टिकणार नाही। आणि सय्यद मला वाटतं जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कन्स्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, ह्याला याचं काय लायसन काळ्या यादीत टाकून ह्याला त्वरित त्याचं लायसन्स सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी। आणि परत ते जे काही तालुक्याचे प्रतिनिधी आहेत आणि जे काही शासनामध्ये बसलेले आहेत त्याला कळकळीची विनंती, एसी मध्ये बसून तुम्ही प्रत्येक बिलावर सही करू नका। ग्राउंड लेवल येऊन बघा तुम्ही काय दुरावस्था आहे, कसं पुन्हा 10-12 वर्षानंतर आम्ही 12 वर्ष या रस्त्यानं वागायचंय। याला सातत्याने 1 वर्ष सुद्धा रस्ता चालणार नाही, खड्डे पडणार आहेत या रस्त्याला, गुडघ्या इत्यादी, कारण की किरेशेरे समोर मोठाले हायवा जातात। हे हाताने डांबर निघाले, तुम्ही या डांबराचा लेयरच बघू शकता, डांबरच नाहीये, हे सगळं माताड काढलेलं आहे। कसं सर्वसाधारण माणसाच्या हिश्श्याचं काय काय खाणार तुम्ही? डांबर खाणार, रेती खाणार, वाळू खाणार, काय काय खाणार? किती 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 खाणार?